नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक मोहीम। 2 टिप्पर पकडले, एक गेला पळून। वाळू माफियाचे धाबे मात्र दणाणले। जवळपास 5 लाखाच्या वर भरावा लागणार दंड, यामुळे महसुलात होणार मोठी वाढ। अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठी त्यांनी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी कोतवाल यांची पथके नेमून या पथकामार्फत त्यांनी या अवैध वाळूला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून त्या स्वतः तहसीलदार उज्ज्वला पांगरकर या जातीने उपस्थित राहून या अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई करत असल्याने वाळू माफियाचे मात्र धाबे दणाणल्याचे चित्र सध्या अहमदपूर तालुक्यात दिसत आहे। परवा रात्री 11 वाजता त्यांनी अहमदपूर ते नांदेड रोडवर राळगापाटी येथे तसेच साई गणेश मिलिटरी कॅम्पच्या समोर आणि मर्शोनी ते अहमदपूर या रोडवर अशा 3 ठिकाणी म्हणजे अहमदपूर राळगापाटी या दरम्यानच्या मार्गावर त्यांनी ही धडक कारवाई केली आहे। साई मिलिटरी गणेश कॅम्पच्या समोर तर टिप्पर चालकाने चक्क हायवेवर वाळू टाकून पळून जाण्यात चालक यशस्वी झाला आहे। यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर ही वाळू पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु वाहतूक महामार्गाने त्याची वेळीच दखल घेऊन ब्रॅकेट लावून ती वाळू रस्त्याच्या बाजूला सारली आहे। तर राळगापाटी येथे जिथे नांदेड जिल्ह्यातून येणारी वाळू साठवली जाते तिथे तर चक्क रोडवर एक टिप्पर पकडला, पण तो नादुरुस्त झाला। त्याला तिथून नेता येईना आणि सोडून जाता येईना। सोडून गेले तर तो पळून जाण्याची भीती किंवा रातोरात वाळू लंपास करण्याचा धोका ओळखून तहसीलदार मॅडम यांनी मंडळ अधिकारी निंबाळकर मॅडम, मंडळ अधिकारी कैचे, तलाठी गुंपिले, कोतवाल, ड्रायव्हर यांच्यासह तहसील कार्यालयाची गाडी सह हे पथक या गाडीवर पहारा देत थांबून होते। अशी कारवाई महसूल विभागाकडून पहिल्यांदाच होत असल्याने वाळू माफियाचे धाबे दणाणले आहेत। एक महिला तहसीलदार चक्क रात्री 11 वाजता ही धडक कारवाई करते, या त्यांच्या हिमतीबद्दल दाद द्यावी लागेल। यापुढे ही कारवाई अशीच चालू राहिली तर मात्र अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्याचे काही खरे नाही। ते राजकीय किंवा अन्य दबाव तंत्राचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तहसीलदार उज्ज्वला पांगरकर या अहमदपूर येथे येण्यापूर्वी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल लोकांमध्ये जी चर्चा होती ती खरी होताना दिसत आहे। आपल्या कामातून सध्या तरी त्यांनी एक चांगलं प्रशासन देत असल्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे आणि त्यांनी धडक कारवाई करून सध्या तरी 2 टिप्पर पकडण्यात महसूल विभागाला यश आले असून एक टिप्पर पळून गेलेला आहे, त्याच्यावरही त्यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामुळे येणाऱ्या काळात अवैध वाहतुकीला खराच आळा बसतो का की यावर काही पर्याय शोधला जातो हे मात्र बघावे लागणार आहे। धन्यवाद।